विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर झालेल्या चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं। या उत्तरात त्यांनी राज्यात कृषी, अर्थ, विकास, पायाभूत सुविधा, ऊर्जा, गुन्हेगारी अशा विविध विषयांवर सविस्तर माहिती दिली। राज्यात आर्थिक शिस्त पाळत महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात आघाडीवर जात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं। दावोस इथं तब्बल 15.72 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले असून त्यापैकी 95% करार प्रत्यक्षात उतरले आहेत असं ते म्हणाले। देशातील सर्वाधिक एफडीआय महाराष्ट्रात येत असून त्यामध्ये विदर्भाचा मोठा वाटा आहे। गडचिरोली जिल्हा उद्योगांसाठी मॅग्नेट जिल्हा बनत असून विदर्भात सेमीकंडक्टर क्षेत्रात 1 लाख कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक होते आहे। सौर ऊर्जेत विदर्भ देशात नंबर 1 ठरणार असून स्टील क्षेत्रात 2.15 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येते आहे। कोल गॅसिफिकेशन मध्येही सर्वाधिक गुंतवणूक विदर्भात आहे। मिहान प्रकल्पात सध्या 21 कंपन्या कार्यरत असून 22 नवीन कंपन्या सुरू होणार आहेत। देशातील सर्व 6 मोठ्या आयटी कंपन्या मिहानमध्ये असून आतापर्यंत 1.27 लाख रोजगार निर्माण झाले आहेत। तसंच 1.20 लाख लोकांना सरकारी नोकऱ्या देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। शेतकऱ्यांसाठी सरकार कटिबद्ध असून 15,007 कोटी रुपये मदत म्हणून देण्यात आली आहे, तर 91 लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी 10,000 रुपयांची मदत मिळाली आहे। कृषी संवर्धन योजना शेतकऱ्यांसाठी गेम चेंजर ठरणार असून बाळासाहेब ठाकरे स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत कृषी व्यवसाय उपक्रम सुरू करण्यात आले असल्याची त्यांनी माहिती दिली। राज्यात शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा केला जात असून यासाठी 26,689 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत। ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्रानं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय 21 पुरस्कार मिळवले आहेत। 2030 पर्यंत राज्यात 82,000 मेगावॅट वीज निर्मिती होणार असून त्यातील 52% हरित ऊर्जा असेल असंही त्यांनी सांगितलं। सौर पंप योजनेला शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून अवघ्या 1 महिन्यात 45,000पेक्षा जास्त पंप बसवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आला असल्याचं ते म्हणाले। शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारनं आपली बांधिलकी कायम ठेवली असून 1 जुलै रोजी कर्जमाफीची संपूर्ण रूपरेषा जाहीर केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं। अतिवृष्टीमुळे तिजोरीवर ताण आला असला तरी शेतकऱ्यांसाठी सरकार काम करत असल्याचे त्यांनी सांगितलं। सिंचन प्रकल्पांबाबत बोलताना या सर्व योजनांमुळे महाराष्ट्र अकालमुक्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। नागपूर गोंदिया एक्सप्रेसवे, चंद्रपूर सुरजागड रस्ता आणि नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग वेगानं सुरू आहेत। गडचिरोलीत नवीन विमानतळ उभारण्याचा निर्णय झाला असून अकोला विमानतळाचा रनवे विस्तारही सुरू झाला असल्याचं ते म्हणाले। नवीन नागपूर शहर उभारण्याचा निर्णय घेतला असून नागपूर शिक्षणाचं प्रमुख केंद्र बनत आहे। नागपूर मेट्रोचं 43 किलोमीटरचं काम पुढील 2 वर्षात पूर्ण केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं। तर गृह विभागावर उठलेल्या प्रश्नांना उत्तर देताना गुन्हेगारीत महाराष्ट्र देशात 8व्या क्रमांकावर आहे। 2024च्या तुलनेत 2025 मध्ये गुन्ह्यांमध्ये घट झाली असली तरी बलात्काराच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचं त्यांनी मान्य केलं।